नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जीके मास्टर मराठीवरती. आज आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत. एकदम डीप लेवल, एकदम हेवी लेवल मागील प्रश्नपत्रिकेत आलेले आणि एसआरपीएफ लेवलला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेत हे 100% प्रश्न येणार आहेत. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आपला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ते महात्मा फुले यांनी केलेले आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना. प्रश्न क्रमांक 2, NCNDT विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? तर ते महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी केलेले आहे. NCNDT विद्यापीठाची स्थापना. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राची पहिली शिक्षिका कोण होती? तर ते सावित्रीबाई फुले हे होते. प्रश्न क्रमांक 4 आपला, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर ते मित्रांनो दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते पाणिनी. प्रश्न क्रमांक 5 आपला, जीवन प्रवास ही आत्मकथा कोणाची आहे? तर ते गोपाळ गणेश आगरकर यांची आहे जीवन प्रवास आत्मकथा. प्रश्न क्रमांक 6, सर्व साक्षी जगतपती त्यास कोण नकोच मध्यस्थी हे ब्रीद वाक्य कोणत्या समाजाचे आहे? तर ते सत्यशोधक समाजाचे आहे. सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी. प्रश्न क्रमांक 7 आपला, आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो, राजा राममोहन राय यांना म्हटले जाते आधुनिक भारताचा निर्माता. प्रश्न क्रमांक 8, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण आहेत? तर ते कोण होते? तर ते मित्रांनो दादाभाई नौरोजी हे होते इंग्लंडच्या संसदेचे पहिले सदस्य. प्रश्न क्रमांक 9 आपला, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचे धोरण कोणाच्या काळात अवलंबले गेले? तर ते लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात अवलंबले गेले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10, 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? तर ते लॉर्ड डलहौसी यांनी केलेली आहे खालसा. प्रश्न क्रमांक 11, सती प्रथा बंद करणारा कायदा कोणी केला? तर तो लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आपला, बंगालची फाळणी कोणी रद्द केली आहे? तर ते लॉर्ड कर्झन यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, नियमाची पद्धत कोणी सुरू केली आहे? तर ते लॉर्ड वेल्सी यांनी केलेले आहे. लॉर्ड वेल्सी. प्रश्न क्रमांक 14 आपला, विद्यापीठ कायदा कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर आधारित होता? तर तो मित्रांनो रॅले आयोग या शिफारशीवर आधारित होता तो. प्रश्न क्रमांक 15 आपला, 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे कोणाच्या काळात सुरू झाली होती? तर ते लॉर्ड डलहौसी यांच्या काळात चालू झालेली होती मित्रांनो. 1853 मध्ये पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे. प्रश्न क्रमांक 16 आपला, भारतात इंग्रजी शिक्षणाची पायाभरणी कोणी केली आहे? तर तो लॉर्ड मेकॉले यांनी केलेला आहे इंग्रजी शिक्षणाची पायाभरणी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आपला, 1857 मध्ये रॉबर्टसन कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर तो रॉबर्टसन हा कोणत्या कलेक्टरचा होता? तर तो पुणे जिल्ह्याचा कलेक्टर होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली? तर ते वॉरेन हेस्टिंग यांनी केलेले वॉरेन हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 19, लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? लोकहितवादी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर ते गोपाळ हरी देशमुख हे प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 20 आपला, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झालेला आहे? तर तो 3 जानेवारी 1831 या साली झालेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21, विद्याभूमी हे स्थान
कोणत्या शहरात आहे? तर ते नागपूर येथे आहे मित्रांनो, विद्याभूमी हे स्थान. प्रश्न क्रमांक 22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ते मित्रांनो आपली चैत्यभूमी आहे, चैत्यभूमी. प्रश्न क्रमांक 23 आपला. मुंबई येथे वेदशास्त्री प्रतिष्ठित कोण होते? मुंबई येथे वेदशास्त्री प्रतिष्ठित कोण होते? तर ते विरा शिंदे हे होते, विरा शिंदे. प्रश्न क्रमांक 24 आपला. भारतीय उपखंडातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते K2 आहे, भारतीय उपखंडातील. प्रश्न क्रमांक 25 आपला. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? माउंट एव्हरेस्ट ची उंची किती आहे? तर ते मित्रांनो 8,848 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26. गारो खासी जेती या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तर ते मित्रांनो मेघालय या राज्यात आहेत ह्या 4 टेकड्या. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणता पर्वत नाही? तर तो मित्रांनो सातपुडा, देवगिरी, निलगिरी, सह्याद्री याच्यापैकी कोणता पर्वत नाही? तर ते देवगिरी नाही. प्रश्न क्रमांक 28. भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता आहे? तर तो द्वीपकल्पीय पठार, द्वीपकल्पीय पठार हा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. अरवली पर्वतरांगेत कोणते खडक आढळतात? तर ते ग्रेनाइट हे खडक आढळतात मित्रांनो, ग्रेनाइट ह्या पर्वतरांगेत अरवली. इंडिया गेट कोणत्या शहरात आहे? इंडिया गेट हे कोणत्या शहरात आहे? तर ते नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी सर्वात उंच पर्वतरांग कोणती आहे? तर तो मित्रांनो काराकोरम, काराकोरम हे पर्वतरांग सर्वात उंच आहे मित्रांनो. अरवली, काराकोरम, सातपुडा, निलगिरी ह्यापैकी काराकोरम ह्या सर्वात उंच आहे पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 32. श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर ते मित्रांनो विद्यागिरी हा तीर्थस्थान ह्या पर्वतात आहे. प्रश्न क्रमांक 33. केमरूच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर ते विद्यारांग केमरूच्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 34. दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते कळसुबाई हे आहे. दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर हे कोणते आहे? तर मित्रांनो दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीतील. कळसुबाई नाही, अन्नाईमुडी मित्रांनो, सॉरी. प्रश्न क्रमांक 35 आपला. पवन बेट कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? तर तो भारत आणि श्रीलंका ह्या दोन देशाच्या बेटाच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 36. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ते ज्योतिराव गोविंदराव फुले हे आहे. प्रश्न क्रमांक 37. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे गुलामगिरी हा ग्रंथ. प्रश्न क्रमांक 38. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली आहे? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 39. केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ते गोपाळ गणेश आगरकर हे होते. प्रश्न क्रमांक 40. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली आहे? तर मित्रांनो याच्या कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या. आपले 40 प्रश्न कंप्लीट झाले. 40 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.